आणि यानंतर बघूया दिवसभरातल्या इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी सिटी 60 मध्ये। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते होईल, मनसेची युती करणार का या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर। उद्धव ठाकरेंच्या मनात काय ते महत्त्वाचं, जनतेच्या मनामध्ये 2014 आणि 19 मध्ये देखील होतं। उद्धव ठाकरेंच्या विधानावर मनसेच्या संदीप देशपांडेंची सावध प्रतिक्रिया, तर शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव येत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही, देशपांडेंचं वक्तव्य। मनसे शिवसेना युती संदर्भात कोणतेही भाष्य करू नका, केंद्रीय समितीच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं, महायुतीच जिंकणार असं मोघम उत्तर। लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला, अनुसूचित जाती घटकांचा 410.30 कोटींचा निधी वळता। सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याच्या आरोपांवर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं। शिरसाट यांना प्रश्न विचारले असता त्यांनी हात जोडले। मिठी नदी घोटाळा प्रकरणी ईडीचे 15हून अधिक ठिकाणांवर छापे, मुंबई आणि कोचीतही ईडीची कारवाई, 65 कोटींच्या घोटाळ्यामध्ये एकूण 13 आरोप। मिठी नदी घोटाळा प्रकरणातील आरोपी जय जोशीला जामीन मंजूर, सत्र न्यायालयाकडून जय जोशीला जामीन। मिठी नदी घोटाळा प्रकरणामध्ये जय जोशी आणि केतन कदमला झाली होती अटक। मिठी नदी घोटाळा प्रकरणी कांदिवलीतील जय जोशींच्या घरी ईडीची छापेमारी, चौकशीमध्ये कागदपत्र आणि बँक तपशील जप्त। मुंबईमध्ये प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच, 7.5 वर्षामध्ये 8 कोटींचा दंड वसूल, तरीही सर्रास वापर सुरूच। फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून कसून तिकीट तपासणी मोहिमेमध्ये 43.54 कोटी रुपये वसूल, यामध्ये मुंबई उपनगरी विभागातील 11.71 कोटी रुपयांचाही समावेश। गोव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल वस्तू संग्रहालय उभारण्यात येणार, महाराजांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि पुढच्या पिढ्यांसमोर मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहास तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं साकार व्हावा, यासाठी गोयंकारांचा पुढाकार। अमरावतीत महापालिकेच्या घंटागाडी चालकांचं आंदोलन, 8 महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे घंटागाडी चालक आक्रमक। नवी मुंबईमध्ये वाशी खाडी पुलावरील नवी मार्गिका वाहतुकीसाठी सुरू, नव्या मार्गिकेमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार। देशभरात कोरोना रुग्णांची संख्या 5,000पेक्षा जास्त, सक्रिय रुग्णांची संख्या 5,364, गेल्या 24 तासात 498 रुग्णांची नोंद, तर देशभरात गेल्या 24 तासात 4 कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचे 18 रुग्ण सक्रिय, 3 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचाराधीन असून 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय, 5 रुग्ण गृहविलगीकरणात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। पुण्याच्या माळीण परिसरामध्ये मुसळधार पाऊस, परिसरातील 11 गावांचा संपर्क तुटला, वाहतूकही बंद। अहिल्यानगरसह जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पावसाची जोरदार हजेरी, हवामान विभागाकडून पुढील 3 दिवस पावसाचा इशारा। नांदेडच्या पांगरी गावामध्ये एकाच कुटुंबातील तिघांना विषबाधा, वांग्याची भाजी आणि कलाकंद खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची माहिती, तिघांची प्रकृती स्थिर असून नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। शहापूरमध्ये नाल्यात पडलेल्या कारमध्ये आढळले कुजलेल्या अवस्थेमध्ये 3 मृतदेह, अपघात 4-5 दिवसांपूर्वी झाला असण्याची शक्यता, परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्यामुळे प्रकार उघडकीस। सोलापूरमधील सेंट्रल इंडस्ट्रीला लागलेल्या आगीप्रकरणी गुन्हा दाखल, या प्रकरणी भूखंड नावावर असणाऱ्या इशरत हनीफ मंसुरी आणि हनीफ उस्मान भाई मंसुरीवर गुन्हा दाखल, 18 मे रोजी लागलेल्या अग्निकांडामध्ये 8 जणांचा होरपळून मृत्यू। नाशिकच्या नांदगावमध्ये 16 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात, नांदगाव पोलिसांची कारवाई। मुंबईतील वांद्रेमधील खेरवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 3 पोलिसांवर निलंबनाची कारवाई, 2 व्यक्तींचा आर्थिक वाद कर्तव्यावर नसतानाही वैयक्तिक फायद्यासाठी हाताळल्याचा ठपका। आणि नंतर एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत रहा एबीपी।